जीवनात आनंद आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अनेक गोष्टी आवश्यक आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मते अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. या गोष्टी आपण पाळल्या नाहीत तर चांगल्या वेळेचे वाईटात कधी रूपांतर होते हे माणसाला कळतही नाही. चाणक्य नीतीनुसार घरामध्ये दिसणारे काही चिन्हे त्या घरामध्ये येणाऱ्या काळाबद्दल सूचित करतात की आताच सावध व्हा. चाणक्य नीतीनुसार वाईट वेळ येण्यापूर्वी प्राप्त होतात हे संकेत. नंबर 1. आर्थिक तंगी. कोणत्याही विशेष कारणाशिवाय घरामध्ये आर्थिक नुकसान होत असल्यास किंवा काही अडचणींमुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा कर्ज घ्यावे लागत असेल तर हे चांगले लक्षण नाही हे समजून घ्या. याशिवाय अचानक चोरी होणे किंवा मौल्यवान वस्तू हरवणे देखील शुभ मानले जात नाही. नंबर 2. नकारात्मकता आणि मतभेद. चाणक्य नीतीनुसार घरातील वारंवार भांडणे आणि तणावाचे वातावरण व्यक्तीसाठी वाईट काळ दर्शवते आणि भविष्यात काही संकट येऊ शकते. नंबर 3. तुळशीचे रोप सुकणे. चाणक्य नीतीनुसार घरातील तुळशीचे रोप अचानक सुकणे आगामी आर्थिक संकटाचे संकेत देते. हे दर्शविते की भविष्यात पैशाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. नंबर 4. पूजापाठ न करणे. चाणक्य नीतीनुसार ज्या घरात देवाचे नाव घेतले जात नाही त्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हळूहळू वाढतो. त्यामुळे आयुष्यात केलेले काम बिघडू लागते. असे मानले जाते की या घरांमध्ये देवी लक्ष्मी कधीच वास करीत नाही. नंबर 5. काच फुटणे. घरातील काच वारंवार तुटत असेल तर ते अशुभ लक्षण मानले जाते. हे चिन्ह आर्थिक समस्या दर्शवते. असाही समज आहे की घरावर काही मोठे संकट येणार होते जे काचेने स्वतःवर घेतले. या चिन्हानंतर घरातील तुटलेली काच लगेच बाहेर फेकून द्यावी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.